ऐकायचंय। रडून रडून कसा अवतार केलायस बघ। जा बरं आधी परसदारी जाऊन तोंड धुवून ये। अगं काय मी काय मुलगी आहे? मला लुगडे कशाला नेसवले? हा बोंगा नको मला। अगं मला दुसरे कपडे घाल ना ग बुडगे, मला हे नको दुसरे कपडे घाल ना ग। अरे हो हो अरे हो 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 अगं घाल ना। अगं मला सोडून तिथे कुठे चालली? पहिला मला कपडे घाल ना ग। किती पापी आहे मी। माझ्यामुळं गाभाऱ्याला दिवसा ढवळ्या पडदणी ओढायची वेळ आली। माझ्या लेकाचे कपडे घातलेत तुला, आता झालं ना समाधान? मला लईच गोड वाटते, पण त्या पुरीला चालेल का? कोण ही पुरी? अगं ती नाही का, तिच्या दोन्ही बी गाल पुरी सारखे आहेत, ती पुरी। हे बाबा, तिचं नाव सखू आहे, तिला पुरी बिरी म्हणून चिडू नकोस माझ्या नातीला। अगं जेव्हा ती रागवलेली तेव्हा तर पुरीपेक्षा जास्त फुगलेली। अगं सांग की, अगं मी तुझ्याशी बोलतोय आणि तू तिथे काय? बाबा उचकटून अशी दळबद्री गोष्ट सांगायची हिम्मत झालीच कशी तुझी? अहो मालक, ते आपण इतका सगळं करून सुद्धा त्या राहुळात मूर्ती आलीच कशी हा प्रश्न मलाच पडलाय की ओ मालक। त्या राहुळात भूत बीत असेल की काय? आता तुझं भूत बीत मी बाहेर काढतो। इकडं ए दोंड्या, हे घे, दामूचं काम तू करायचं आज आत्तापासून। मालक करायचं म्हणजे करायचं। आणि दामू, धोंडूचं काम तू करायचं। हे नुसतं बुगू बुगू करू नको, खुर्ची उचलून घे डोक्यावर। खुर्ची? मालक माफ करा की ताबडतोब तिकडं थांब। आता कर बुगू बुगू।